दंडोत प्रणाम. दुःख मिश्रित असतं ते सुख आणि निरतिशय सुख तो आनंद. परमेश्वर आनंद आहे. आनंद हाच परमेश्वर आहे. परंतु देवतेमध्ये आनंद नसून सुख आहे आणि ते दुःख मिश्रित आहे. आणि म्हणून ते त्रोटक तर आहेच, परंतु ते आपल्या सुखालाच आनंद समजतात. हे अन्यथा ज्ञान त्यांच्यामध्ये असतं. आनंद असलेला जो परमेश्वर आहे त्याची आणि देवतेची कधीही बराबरी आपणही करू शकत नाही आणि बराबरी होऊ शकत नाही. म्हणून देवतेकडे जे असलेले पंचप्रकार आहे ते पंचप्रकारात ज्ञान, सुख, ऐश्वर्य, प्रकाश आणि सामर्थ्य जे आहे ते कसे मर्यादित आहे हे आपल्याला लगेच लक्षात येईल. ज्याप्रमाणे ज्ञान त्रोटक, अन्यथा ज्ञान आणि मर्यादित, तसंच देवतेकडे असलेलं सुखही अत्यंत मर्यादित आणि अन्यथा ज्ञानानेच भरलेलं असतं. हे जर आपण समजून घेतलं तर आनंद तो जो परमेश्वर आहे तो आपल्याला कळेल आणि म्हणून त्या परमेश्वरालाच अनन्यभावे शरण जाऊन परमेश्वराची भक्ती करणं हे तर जीवाचं सर्व हित आहे. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम.